सद्गुरू आज आपल्याला आपुलकीच्या भावनेने काहीतरी विचारताय की मला हे पाहायचंय की तुम्ही कुठेतरी एकाग्र व्हायला हवं, मग ते कुठं पण असू दे. कारण कुठलाही मनुष्य जर एखाद्या ठिकाणी जर एकाग्र झाला तर ही प्रकृती त्याच्यासाठी मार्ग तयार कर, तर ते काही असो. ती या सामाजिक रचनेमध्ये अतिशय तुच्छ गोष्ट असो किंवा अतिशय महान गोष्ट असो, याच्याशी प्रकृतीला काही देणं घेणं नाहीये. मग आमच्या बाबतीमध्ये ही जी प्रकृती आहे प्रतिकूल का आहे, तर सद्गुरू हे सांगताय की आम्ही ज्या ठिकाणी कळत नकळत एकाग्र होतो, बघा की माणसाचं मन, शरीर आणि भावना एकाग्र कधी होता? राग आल्यावर. एखादी त्याला चीड आली तर माणसाचं शरीर, त्याचा विचार आणि भावना ही नाही एकत्र होतात. आणि म्हणून राग यायला माणसामध्ये प्रचंड शक्ती असते. का असते? कारण त्याची ती शक्ती ही प्राणातून आलेली आहे. जेव्हा तुमचं शरीर, मन आणि तुमचे विचार आणि भावना जेव्हा एकाच ठिकाणी केंद्रित होता ना, तेव्हा प्रचंड शक्ती पाहतो. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपण शरीर, विचार आणि भावना या तिघांची जेव्हा शक्ती एकवटतो ना, तेव्हा ही प्रकृती त्याला साथ देते आणि प्रकृती मार्गदर्शन करते आणि प्रकृती सुद्धा आपला हिस्सा त्याच्यामध्ये समर्पित करते. आणि तुम्ही या 3 एकाग्रतेने जर काही केलं तर ते तुम्हाला 100% त्याच्यामध्ये यश प्राप्त होतं.